उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे येथे छत्तीसगड सीमेवरच नवीन पोलीस स्टेशनची स्थापना. 3 महिन्यांमध्ये 3 पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली. गडचिरोली छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांना मोठा आळा बसणार आहे. गडचिरोली पोलिसांमुळे छत्तीसगड नक्षल पोलिसांच्या समोर शरण येतात. 3 नवीन पोस्ट नक्षल्यांचे कंबरडे मोडले गेले आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील पोलीस स्टेशन झाल्यामुळे. 1000 सी कमांडो, 25 BDDS टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन. विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान श्री संदीप पाटील, पोलीस महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक CRPF श्री अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल 37 बटालियनचे कमांडंट श्री दाओ इंजिकरान किंडो आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. नव पोलीस स्टेशनचे उद्घाटन मागील 2 वर्षात एकूण 7 नवीन ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन मागील 2 वर्षात एकूण 7 नवीन पोस्टे तयार करण्यात आली आहेत आणि स्थापन झालेली नवीन पोलीस स्टेशनकरिता 2 दिवसांमध्ये पोस्टे नेलगुंडा ते पोस्टे कवंडेपर्यंत 6 किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, माओवाद अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम भाग असलेल्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा आणि माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 9/3/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन 2024 या वर्षाअखेर दिनांक 11/12/2024 रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राचे आणि यावर्षी दिनांक 30/1/2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. तसेच मागील 2 वर्षात एकूण 7 नवीन पोलीस स्टेशन पोमके स्थापन करण्यात आली. भामरागडपासून 25 किलोमीटर पोलीस स्टेशन, नेलगुंडापासून 6 किलोमीटर आणि छत्तीसगड सीमेला लागूनच असलेल्या अतिदुर्गम कवंडे आणि आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस स्टेशन कवंडे मैलाचा दगड ठरेल. सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. त्यात एकूण 1000 पेक्षा जास्त मनुष्यबळ, 10 JCB, 9 ट्रेलर, 4 पोकलेन, 25 ट्रक आणि 10 डंपर इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. तसेच पोलीस स्टेशनची उभारणी करताना 2 दिवसांमध्ये पोलीस स्टेशन नेलगुंडा ते पोलीस स्टेशन कवंडेपर्यंत 6 किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 16 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी RO प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅकॉल, BP मोर्चा, 8 सँडमॉच मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून त्यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 4 अधिकारी आणि 41 अंमलदार, SRPF ग्रुप 11, नवी मुंबईचे 2 प्लाटून तसेच CRPF 37 बटालियन C कंपनीचे 1 असिस्टंट कमांडंट आणि 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 8 पथक आणि 200 कमांडोज, QAT CRPFचे 2 पथक, 50 कमांडोज तैनात करण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली पोलिसांनी पोलीस स्टेशन कवंडे परिसरात असलेले माओवाद्यांचे स्मारक नष्ट केले. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन कवंडे हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना 9वारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे पंप, युवकांसाठी कपडे, ब्लँकेट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्किट, मुलांना क्रिकेट साहित्य, व्हॉलीबॉल साहित्य इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे येथील नागरिकांनी संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले. सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान श्री संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल, पोलीस महानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली श्री अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल कमांडंट 37 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल श्री दाओ इंजिरकांड किंडो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री M नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री MV सत्यसाई कार्तिक,
उपकमांडंट 2 IC 37 बटालियन केंद्रीय राखीव बल श्री सुजित कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री अमर मोहिते आणि पोलीस स्टेशन कवंडेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलीस उपनियुक्त मंदार शिंदे, इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.